आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी आहे, ज्याला आपण आत्मार्पण दिन असं म्हणतो. आणि असं वाटलं की आजच्या दिवशी काहीतरी मनोगत व्यक्त करावं. खूप वेगळा दिवस आहे आजचा खरं तर. आणि ज्यांनी सावरकरांचं चरित्र वाचलेलं आहे त्यांना हे ठाऊक असेल की याला आत्मार्पण दिन आपण का म्हणतो. तसं सावरकरांच्या सारख्या महापुरुषाचं स्मरण करायला कुठल्या निमित्ताची आवश्यकता नाही आहे. कधीही त्यांचं स्मरण करावं, ते आपल्याला एक वेगळी ऊर्जा देतं. पण त्यातही आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि वेगळा आहे. वेगळा या कारणानं आहे की ज्या प्रकारे सावरकरांनी देह ठेवला, बऱ्याच जणांना ते ठाऊक नसतं. ज्यांनी चरित्र वाचलं आहे त्यांना ठाऊक आहे. कुठल्याही प्रकारे आजारी पडून किंवा दुर्घटना म्हणा किंवा कोणाच्या तरी हातून अशा प्रकारचा मृत्यू सावरकरांना आलेला नव्हता. एक अतिशय वेगळ्या प्रकारचा तो मृत्यू होता. 26 फेब्रुवारी 1966 हा तो दिवस होता. आणि अक्षरशः शेवटचे काही दिवस अन्न पाणी वर्ज्य करून, मग शेवटी औषधांचा सुद्धा त्याग करून, सुखानं समाधानानं एखाद्या जिवलग मित्रासारखं मृत्यूची गळाभेट घेणं, जे ऐकून सुद्धा आपल्याला अंगावर काटा येतो, अशा प्रकारचा तो महामृत्यू होता. आणि एक प्रकारे त्यावेळेस तात्यारावांनी एक लेख सुद्धा लिहिला होता, आत्महत्या आणि आत्मार्पण. आणि त्यांनी त्यात ज्ञानेश्वर महाराजांचं वगैरे उदाहरणसुद्धा त्यामध्ये सांगितली होती की स्वतःहून या देहाचा त्याग करण्याचा निर्णय घेणं, ज्याला प्रायोपवेशन असं म्हणतात, त्याबद्दल त्यांनी सांगितलं. एकीकडे आत्महत्या आहे, ज्यामध्ये एक उद्वेग असतो, नैराश्य असतं आणि शरीरावर आपण तो मृत्यू लादला जातो. आणि एकीकडे आत्मार्पण आहे, समाधी आहे, जे सावरकरांच्या सारख्या महापुरुषांच्या व्यक्तिमत्वाला शोभतं की आयुष्यभर ज्या मृत्यूशी त्यांनी झुंज घेतली. आपल्या कवितेत ते ज्या प्रकारे म्हणतात, मृत्यूशीच गाठ घालू मी घुसे रणी, किंवा ये मृत्यू ये, असं त्यांनी आवाहन सुद्धा मृत्यूला केलेलं आहे अंदमानमध्ये असताना. त्यामुळे त्या मृत्यूच्या कायम जवळ ज्यांचं आयुष्य गेलं, त्या मृत्यूनं इतरांच्या सारखं आपल्यावर झडप घालून आपल्याला आपला आहार बनवावं, किंवा त्याच्या जबड्यामध्ये आपण सगळे लोक जसे जातात तसं जावं, ही या महामानवाची इच्छा नव्हती. शरीर मर्त्य आहे, ते नश्वर आहे, एक ना एक दिवस ते जाणार आहे. आणि म्हणजे नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावकः, हा गीतेचा उपदेश, आत्म्याचं अमरत्व, देहाचं नश्वरत्व, हे सगळं आम्ही वाचतो, बोलतो, ऐकवतो. पण ज्यांनी ते जगलंय, जे आत्मसात केलंय, अशा काही मोजक्या महापुरुषांपैकी सावरकर होते. त्यामुळे जेव्हा करण्यासारखं आता काही राहिलेलं नाहीये आणि या देहातनी आपल्याला जे काही करता येणं शक्य होतं ते सगळं करून आता झालंय. धन्योहम धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित, धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम. ही भावना मनात घेऊन कुठल्याही प्रकारचा राग किंवा द्वेष, कुठल्याही प्रकारचा उद्वेग, आवेश मनामध्ये न ठेवता, सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूस मारिता मारिता मरे तो झुंजेन, ही प्रतिज्ञा प्राणपणानं पूर्ण करून शत्रूला पुरून खंडितच पण देशाचं स्वातंत्र्य, आता या देहानं जेवढं काही शक्य होतं तेवढं करून झालंय. आणि आता आपल्याला हा देह कुठेतरी, या देहाची ममता सुद्धा बाजूला सारली पाहिजे. आणि हा देह ज्या पंचमहाभूतांकडून आपण उसना घेतलेला आहे त्यांना तो परत केला पाहिजे. इतक्या सहज साध्या विचारानं, म्हणजे अक्षरशः श्रीमद भागवतामध्ये शेवटी राजा परीक्षित जे म्हणतो, मृत्युभ्यो न बिभेम्यहम,
मृत्यूच्या भयावर मात करणं हे जे गीतेची जी फलश्रुती आहे, जी भागवताची फलश्रुती आहे. कारण सावरकर हे स्वतः एक महायोगी होते. अंदमानमध्ये सकाळी त्यांचं सगळं स्नानादी करत असताना एकीकडे मनामध्ये पातंजल योगसूत्राचं पारायण चालू असायचं. आणि हे फक्त ओठत नव्हतं. हे योगसूत्र असेल, गीता असेल, सगळं ते तत्वज्ञान असेल वेदांताचं, ते आत्मसात केलेलं आपल्याला कुठे पाहायला मिळतं? ते त्यांच्या आयुष्याच्या अंताकडे पाहायला मिळतं. आणि शेवटी अक्षरशः त्या मृत्यूला एखाद्या सख्यासारखं त्याची स्वतःहून गाळाभेट घेणं, सगळ्या प्रकारच्या ममता सगळं काही बाजूला सारून, यापेक्षा दिव्यत्व काय असू शकतं? आणि सावरकरांच्या सारख्या व्यक्तिमत्वाबद्दल सुद्धा बोलावं काय आणि कसं, हा नेहमीचा प्रश्न असतो. अगदी मोठ्या अभ्यास करणाऱ्यांच्या सुद्धा मनात प्रश्न असतो, माझ्यासारख्यांची गोष्ट सोडा. कारण एक कुठला तरी पैलू असं सावरकरांकडे आपल्याला पाहिल्यानंतर अवाक व्हायला होतं की क्रांतिकारक तर ते आहेतच, सगळ्या क्रांतिकारकांचे शिरोमणी आहेत, नेतृत्व ते करतायत, ते नेते आहेत, राजकारणामध्ये नंतर ते आले, ते एक महाकवी आहेत, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. एक ने मजसीने एवढं गीत जरी त्यांचं फक्त आलं असतं तरी त्यांना आपल्याला अगदी निसंकोचपणे महाकवी म्हणावंच लागलं असतं. अत्युच्च प्रतिभाशाली असे नाटककार आहेत, भाषाशुद्धीचे प्रणेते आहेत, समाजसुधारक आहेत, आणि फक्त सांगणारे नाही आहेत, स्वतः आचरण करून दाखवणारे आहेत, कठोर बुद्धिवादी आहेत, उत्तम वक्ते आहेत, अनेक अनेक पैलू आहेत. आणि इतके सगळे पैलू घेऊन जन्माला आलेला एखादा महापुरुष, त्याचं आकलन आपण 2 शब्दामध्ये नाही करू शकत, किंवा त्याची व्याख्या पण आपण नाही करू शकत. म्हणजे कधी कधी पाहून अक्षरशः अचंबित व्हायला होतं. एका डोळ्यामध्ये स्वप्न आहेत आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आग आहे, धग आहे. आणि त्यांची स्वप्न ही सुद्धा अक्षरशः आपल्याला न पेलणारी आहेत. त्यांची कल्पनाशक्ती, म्हणजे एक उदाहरण पाहायचं झालं तर माझ्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य प्राप्त होईल, अर्थात त्यांच्या डोळ्यासमोर जे स्वातंत्र्य होतं ते खूप वेगळं होतं, जे प्राप्त झालं ते खूप वेगळं होतं. पण जेव्हा माझा देश स्वतंत्र होईल, कुणाकुणाला ही वार्ता जाईल, कुणाकुणाला ते सांगितली जाईल, हे सांगत असताना त्यांचं एक काव्य आहे की पुन्हा 7 शतकांनी मिरवित पायी मिरवित सोन्याचा तोडा, पुन्हा 7 शतकांनी पायी मिरवित सोन्याचा तोडा, पी सिंधूचे पाणी पुनरपी हिंदू सैनिकाचा घोडा. हे तीर्थांनो, हे क्षेत्रांनो, अखिल भारत भूमीतल्या, हरिद्वार, कैलास, काशिके, पुरी, द्वारिके या साऱ्या, सागर संगत भागीरथी, ये कावेरीच्या पूत जला, त्रिवेणी यमुने, शतद्रु गोदे, कृष्णे या तुम्ही सकला. ऐका ऐका रोमहर्षणा वार्ता विजयाच्या आल्या, उभ्या 7 शतकांचा उगवित सूड जिंकिले जे त्याला. हिंदू वीरांच्या की श्रीशे असे यशस्वी हटकेला, आज हिंदवी जरी पटका की पुन्हा पोचला अटकेला. ही सगळी परंपरा कायम त्यांच्या डोळ्यासमोर आहे. इतिहासाला खंडित रूपामध्ये तात्याराव कधी पाहत नाहीत. मग त्यांचा अखिल हिंदू विजय ध्वज गीत असेल, अक्षरशः रामापासून राम, भगवान श्रीरामचंद्र, विक्रमादित्य, चंद्रगुप्त, शालिवाहन, छत्रपती शिवराय, त्यानंतर पेशवा बाजीराव, आणि मग आमचा हा इंग्रजांविरुद्धचा विजय, तो पराक्रम, हे सगळं तात्याराव जोडून पाहतात. हे अखंड भान, ही अखंडतेची जाणीव त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये जुळलेली आहे. त्यांचा अखंड भारताचा विचार आपल्याला समजून घेत असताना इतिहासाकडे त्यांच्या पाहण्याची दृष्टी आधी समजून घेतली पाहिजे. एकीकडे अतिशय विलक्षण प्रतिभा, जसं मी आत्ताच म्हणालो, आणि कल्पनाशक्ती, म्हणजे एक सहज आत्ता 1-2 ओळी त्यांच्या आठवतात की वैशाखीचा कुमुदनाथ नभात हासे, या चंद्रिका धवल सौध तली विलासे. वर्णन करत असताना त्यांची प्रतिभा कुठल्या प्रकारचं रूप घेते.
आणि मला एकदम मेघदूतातलं कालिदासाचं त्याची प्रतिभा आठवते. कालिदास जेव्हा अलकानगरीचं वर्णन करतो, गंतव्याते वसतिरलका नाम यक्षेश्वराणाम बाह्योद्यान स्थित हरशिरश्चंद्रिका धौत हरम्या, की वैशाखीचा कुमुदनाथ नभात हासे यच्चंद्रिका धवल सौधतली विलासे, की तो वैशाखामधला चंद्र आणि त्याचं ते चांदणं सगळ्या त्या वाड्यांच्या छतांना असं धुवून टाकतंय, ते उजळून टाकलंय सगळं त्याने. आणि कालिदास जे म्हणतो अलकानगरीच्या वर्णनामध्ये, किती विलक्षण साम्य आहे, की अलकानगरी कशी आहे, जिच्या बाहेरच्या उद्यानात निवास करणाऱ्या भगवान शंकराच्या मस्तकावरच्या चंद्राच्या प्रकाशानं त्या नगरीतले सगळे वाडे हे धुवून निघाल्यासारखे दिसत आहेत. म्हणजे कालिदासाच्या पंक्तीमध्ये जाऊन बसणारं कवित्व. पण हे एवढं अलौकिक कवित्व असून सुद्धा, कारण त्यांच्या कवित्वाबद्दल आपण किती सांगणार आणि काय सांगणार, म्हणजे अगदी इतक्या त्यांच्या ओळी आणि इतकं सगळं, इतक्या त्यांच्या कविता, कारण मी एक कवी असल्यामुळे त्यांच्यातल्या कवीच्या अधिप्रेमात पडणं माझं अगदी स्वाभाविक आहे. की जेव्हा ते समुद्राचं वर्णन, आकाशाचं वर्णन करतात किंवा समुद्राचं वर्णन करतात, सुनील नभहे सुंदर नभहे नभहे अतल हा, सुनील सागर सुंदर सागर सागर अतलची हा, आणि मग त्या ताऱ्यांना पाहून त्यांना ज्या काही कल्पना सुचल्या ते तर इतकं विलक्षण आहे, आणि मुळातून ते वाचावं आणि त्यात रंगून जावं, इतकं अप्रतिम काव्य. पण तरीसुद्धा रवींद्रनाथ टागोर, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना जेव्हा नोबेल पारितोषिक मिळालं, तेव्हा त्यांचं अभिनंदन करण्यासाठी म्हणून तात्यारावांनी एक पत्र लिहिलं कवितेच्या रूपामध्ये, काव्यरूप ते पत्र आहे, ती एक कविताच आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी कवी म्हणून त्यांचं मनोगत व्यक्त केलं आहे, आणि फार सुंदर ती कविता आहे. की त्या समरबाष्परथ कक्षी चिरविवासिता कमलाक्षी, भाषा तशी थोडी अवघड आहे, पण कल्पना इतकी नितांत रम्य आहे त्यामधली. ते म्हणतात ही एक रेल्वे आहे, त्या रेल्वेमध्ये प्रत्येकाचा एक डबा आहे. एक डबा काही गायकांचा आहे, एक डबा चित्रकारांचा आहे, एक कवींचा आहे. कवींचा डबा पाहून मी त्या डब्यामध्ये जाऊन बसलो, की हे माझं स्थान आहे, इथं मी आरक्षण केलेलं आहे, कारण मी एक कवी आहे, तर कवींसोबत मी बसेन असं म्हणून मी तिथं बसलो. तात्याराव म्हणतात, तेव्हा मला माझ्या आईचा, भारत मातेचा आवाज आला, की अरे कवींच्या डब्यामध्ये तू काय जाऊन बसलास, जिथं इंधन जळतंय त्या ठिकाणी ते इंधन कमी पडतंय, तिथं तुझी गरज आहे, तिथं जळण्यासाठी तुझी आवश्यकता आहे. आणि असं म्हणून तात्याराव म्हणतात, की मी माझा तो कवीचा डबा सोडून निघालो, आणि जिथं ते इंधन जळत होतं त्या ठिकाणी जळण म्हणून मी जळायला लागलो. आणि यातून आपल्याला त्यांची जी दुसरी बाजू आहे ती दिसायला लागते. एकीकडे कल्पनाविलास आहे, एकीकडे अत्यंत हळवं मन आहे. म्हणजे संस्कृत मला ते वचन मला आठवतं, वज्रादपि कठोराणी मृदूनि कुसुमादपि लोकोत्तराणाम चेतांसी कोण विज्ञातुमर्हति. एकीकडे वज्राहून कठोर आहेत, दुसरीकडे अत्यंत मृदू असं त्यांचं अंतःकरण आहे. किती मार्दव आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये, एखादी त्यांची कविता पाहून सुद्धा आपल्याला लक्षात येईल. आणि ज्या एकाच कवितेबद्दल मी बोललो, की ती एकच कविता त्यांनी लिहिली असती तरी त्यांना आपल्याला एक अलौकिक कवी म्हणावं लागलं असतं. ती म्हणजे आपल्या सगळ्यांच्या परिचयाची नेमजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. ते जन्मजात कवी होते, त्यांच्या भावना काव्यामध्ये व्यक्त होत होत्या. ही कविता त्यांनी ठरवून लिहिलेली नव्हती. आपण जर तो प्रसंग वाचला, ब्रायटनचा तो समुद्र किनारा, आणि त्या ठिकाणी आपला एक मित्र अय्यर नावाचा त्यासोबत ते फिरायला गेलेले असताना त्यांच्या त्या मित्रानं लिहून ठेवलंय की नेमकं काय घडू लागलं त्या दिवशी. ते म्हणतात, सावरकर त्या किनाऱ्यावर इकडे तिकडे येरझारा घालत होते, ते अस्वस्थ होते आणि ते ढसाढसा रडू लागले, आणि रडता रडता ते काहीतरी गुणगुणू लागले. ते रचत होते आणि रचत रचत गात होते, आणि गात गात रडत होते.
जेव्हा आपण ती कविता वाचतो तेव्हा हे सगळं कसं निर्माण झालं असेल कदाचित आपण ती कल्पनाही करू शकत नाही. की भूमातेच्या चरणतलात तू धुता मी नित्य पाहिला होता. की भारत मातेचं एक बाळ आहे विनायक दामोदर सावरकर नावाचं, आणि ते या सागराकडे पाहत बसलंय. का पाहतंय ते सागराकडे? कारण भूमातेच्या चरणतला तो भूमातेचे, माझ्या आईचे तो पाय धुतोय, म्हणून हे बाळ त्या समुद्राकडे पाहतंय. आणि मग तो समुद्रही या बाळाला म्हणतोय, मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू. मुलांना फिरायला जायला आवडतं, आणि तो समुद्र त्यांना म्हणतो की आपण जरा फिरून येऊ, काय काय कसं कसं हे जग आहे, जरा पाहून येऊ, जगाची जरा मौज पाहू, सृष्टीची विविधता पाहू. आणि मग अर्थात जसं कोणी आपल्याला एखाद्या लहान मुलाला बाहेर चल म्हणल्यानंतर ते आधी आपल्या आईकडे पाहतं की आईची परवानगी आहे का, तसं या बालकाने सुद्धा आपल्या आईकडे पाहिलं. आणि अर्थात आईचं हृदय मात्र कासावीस झालं. तै जननी हृद विरह शंकितही झाले. की माझं बाळ माझ्यापासून दूर जाणार, आईचं मन शंकित झालं, तिला भीती वाटली. परी तुवा वचन तिचं दिधले, तू तिला वचन दिलंस. आपण अर्थवाहीपणा पहा या ओळींचा. प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द कशा प्रकारे एक प्रकारची व्याकुळता पुढे 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 नेत राहतो. परी तुवा वचन तिचं दिधले, काय वचन दिलंस तू माझ्या आईला? मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठीवाहीन, रस्ते माहिती आहेत मला सगळे, मी माझ्या पाठीवर बसून घेऊन जातो तुझ्या बाळाला. त्वरितया परत आणीन, आणि सागरा माझ्या आईला तू म्हणालास मी याला परत आणून सोडतो. पण सावरकर म्हणतात, मी काय फक्त हे जग पाहण्यासाठी म्हणून व्याकुळ झालेलो नव्हतो. मला हे जग पाहण्यामध्ये काही रस नव्हता, जगाची सगळी मौज पाहण्यामध्ये मला काही रस नव्हता. माझ्या भूमातेमध्ये सगळं आहे, माझ्या भारत मातेकडे पाहून मला समाधान मिळतं, तिच्या व्यतिरिक्त मला दुसरं काही पाहायचं नाही. तरी सुद्धा मी जायला तयार झालो. कशामुळे? मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठीवाहीन, त्वरितया परत आणि विश्वसलो या तव वचनी मी. आणि का जायचं होतं मला बाहेर? जगदनुभव योगे तव उद्धरणी अधिक शक्त बनूनी येईन त्वरे, कथून सोडिले तिजला. की या जगाचा अनुभव घेऊन आई तुला स्वतंत्र करण्यासाठी मी अजून जास्त सक्षम होईन आणि परत येईन. जगदनुभव योगे बनूनी मी तव अधिक शक्त उद्धरणी मी येईन त्वरे, कथून सोडिले तिजला. सागरा प्राण तळमळला. पण ही अवस्था फार विचित्र झाली. समुद्रानं मला आणून तर सोडलं, पण तो आता परत नेऊन घालायचं काही नाव घेत नाही. शुक पंजरी वा हरिण शिरावा पाशी. हे दृष्टांत काही ठरवून असे गुंफलेले नाही आहेत. वास्तविक ती त्यांच्या मनाची अवस्था आहे. कारण हे दुसऱ्या कोणाचं वर्णन नाही आहे. कालिदासामध्ये आणि सावरकरांच्या मध्ये हा फरक आहे. त्यानं यक्षाला तिथं पात्र बनवून मेघदूत लिहिलंय. इथे सावरकर स्वतः तो अनुभव घेत आहेत. आणि मेघदूतामध्ये यक्षाचा जो विरह आहे त्याच्या पत्नीचा आणि त्याचा विरह आहे. पण इथं सावरकर अगदी निरागस बालकाच्या भूमिकेत आहेत. शुकपंजरी वा हरिण शिरावा पाशी. एखादा पोपट पिंजऱ्यात अडकावा किंवा एखादा हरिण एखाद्या पारध्याच्या जाळ्यात पडावा, ही फसगत झाली तैशी. भूविरह कसा सतत साहुया पुढती, दश दिशा तमोमय होती. आणि यानंतर जे तात्याराव लिहितात ते फक्त तेच लिहू शकतात. त्यांच्याकडे कवित्व आहे, वक्तृत्व आहे, नेतृत्व आहे, अनेक गुण आहेत. आणि हे सगळे गुण त्यांनी अगदी प्रयत्नपूर्वक गोळा केलेले आहेत. स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये ते गुंफलेले आहेत. पण हे इतकं अप्रतिम व्यक्तित्व त्यांनी स्वतःचं जे बनवलं, ते कशासाठी बनवलं? कोणाला प्रभावित करायचं होतं? कुठली प्रसिद्धी पाहिजे होती? आणखी काय पाहिजे होतं? आणि त्यांना जे काही पाहिजे होतं ते मिळवण्याला ते पूर्ण सक्षम सुद्धा होते. ते इतके विद्वान होते की कुठेही त्यांना अगदी उत्तम हुद्द्यावर त्यांची नेमणूक होऊ शकली असती आणि अतिशय सुखासमाधानाचं ऐशो आरामाचं जीवन त्यांना व्यतीत करता आलं असतं, त्यांनी ठरवलं असतं तर. पण हे सगळं जे काही त्यांनी गोळा केलं, जी विद्वत्ता मिळवली, जे ज्ञान संपादन केलं,
जी पदवी मिळवली किंवा जे काही मिळवलं ते सुखसमाधानानं जीवन जगण्यासाठी नव्हतं मिळवलं, ते फक्त भोगण्यासाठी नव्हतं मिळवलं. काय म्हणतायत ते? गुण सुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे. ही जी सगळी सद्गुणांची फुलं मी गोळा केली, कशासाठी गोळा केली? की माझ्या आईनं, माझ्या भारत मातेनं त्यांचा सुगंध घ्यावा. आणि जर तिला या सगळ्याचा उपयोग नसेल, मी जर असा खितपत पडणार असेल इकडे परकीयांच्या भूमीवर, आणि तिला काही माझा उपयोग होणार नसेल, जरी उद्धरणी व्ययन तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा. आपल्याकडे असलेली विद्या, आपल्याकडे असलेलं ज्ञान, आपल्याकडे असलेले गुण, आपल्याकडे जे काही आहे, थोडंसं काहीतरी असतं त्याचा आपल्याला किती अभिमान असतो. एखादं मेडल मिळालं तर आपण किती खुश होतो, एखादी ट्रॉफी मिळाली तर आपण किती सजवून ठेवतो. पण मला जे काही मिळालंय हा व्यर्थ भार विद्येचा. मला कळत नाही तात्याराव म्हणजे कोणी एखादी ही ओळ इतक्या सहज कसं काय लिहून जाऊ शकतं? जरी उद्धरणी व्ययन तिच्या होसाचा, हा व्यर्थ भार विद्येचा. ही विचारांमधली स्पष्टता आहे, ध्येयाची स्पष्टता आहे. आणि मग त्यांना आपली घरची पण आठवण होते. कुटुंब वत्सल आहेत बरं. ती आम्र वृक्ष वत्सलता रे. कुठल्याही कुटुंब वत्सल माणसाला व्यथित करणारे ह्या पुढच्या ओळी आहेत. ती आम्र वृक्ष वत्सलता रे. आंब्याच्या झाडाची ती अतिशय घनदाट सावली. म्हणजे कोण? मोठे बंधू बाबाराव सावरकर, त्यांचं प्रेम, थोरल्या भावाची माया. ती आम्र वृक्ष वत्सलता रे, नव कुसुम युता त्या सुलता रे. दोन वेली ज्यांना नवीन नवीन फुलं लागलेली आहेत, म्हणजे ज्या नवीन नवीन आता माता झालेल्या आहेत, त्यांची पत्नी आणि वहिनी या दोघी जणी. आणि तो बाल गुलाबही आता रे. बाळराव सावरकर, धाकटे बंधू. या सगळ्यांची आठवण होते. मन कातर होतं, व्यथित होतं. फुलबाग मला हाय पारखा झाला, सागरा प्राण तळमळला. बरं, समुद्र त्यांना म्हणतो तुला इथं काय कमी आहे, इथं उणीव काय? या देशामध्ये सगळं तुला सुखार समाधानात राहता येतंय ना. या देशामध्ये ते सगळं मिळतंय जे तुझ्या देशामध्ये नाहीये. आणि मग ते म्हणतात नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मज मातृभूमीचा तारा. प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी. म्हणजे लंकेच्या साम्राज्याच्या तिथं जेव्हा भगवान रामचंद्र उभे आहेत समोर, लंकेचं साम्राज्य घेऊन विभीषण नम्रपणे उभा आहे. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरी अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. असं जितक्या सहजपणे भगवान रामचंद्र म्हणून जातात. भगवान रामाचा भक्त कसा असावा, भगवान रामाचा भक्त कसा असतो? जो सहजपणे म्हणतो प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी. प्रत्येक ठिकाणी भगवान रामचंद्रांचा उल्लेख सावरकरांच्या कवितांमध्ये आपल्याला सापडतो. भक्तांची या रघुपदी झुलता ती झुंडी, जाज्वल्य होय हि हुताशन यज्ञकुंडी. किंवा त्वत्कार्य नैतिक सुसम्मत सर्व देवा, तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा. भगवान श्री रामचंद्रांची सेवा जी आम्हाला मातृभूमीला म्हणतात, तुझ्या सेवेमध्ये आम्हाला भगवान रामचंद्रांची सेवा घडली. की रामसेवा पुण्यलेश हा सुद्धा उल्लेख करतात सावरकर. आणि मुळात जसं मी म्हणालो त्यांचं ध्येय ठरलेलं आहे. आणि एकटे सावरकर त्यात नाही आहेत. हे अख्खा हा परिवार ज्यांचा उल्लेख इथं झाला, त्यांचे मोठे बंधू, त्यांचे धाकटे बंधू, त्यागमूर्ती असे त्यांच्या वहिनी, माझे मृत्यूपत्र नावाच्या कवितेमध्ये सावरकरांनी या सगळ्यांचा उल्लेख पण केला आहे. त्वत्स्थंडिली अतुल धैर्य वरिष्ठ बंधू,
केला हवी परमकारुण पुण्य सिंधू. त्वच थंडिला वरी बळी प्रिय बाळ झाला, त्वच थंडिलीच बघा मम देह ठेला. आम्ही तिघेही भाऊ यातच आहोत, तुझ्याच कार्यात आहोत. आणि एवढंच नाही, हे काय बंधू असतो जरी सात आम्ही, त्वच थंडिलीच असते दिधले बळी मी. या सगळ्यातून काय मिळणार आहे? आईची झोपडी प्यारी म्हणण्यातून काय मिळणार आहे? हे आपुले कुळही त्यामध्ये ईश्वरांश, निर्वंश होऊन ठरेल अखंड वंश. आमच्या वंशाचा निर्वंश झाला तरी अखंड वंश म्हणूनच त्याची कीर्ती होईल. पण म्हणजे काय या कीर्तीचा त्यांना मोह आहे का? की ते ठरोही अथवा न ठरो परंतु हे मातृभू आम्ही असो परिपूर्ण हेतू, दीप्ता नलात निज मातृ विमोचनार्थ, हा स्वार्थ जाळून आम्ही ठरलो कृतार्थ. सावरकर इथं आहेत, त्यांना स्वार्थ जाळून कृतार्थ होता येतं ते सावरकर आहेत. देहाकडून देवाकडे जात असताना मध्ये लागणारा देश ज्यांच्या नजरेतून सुटत नाही ते सावरकर आहेत. आणि त्या देशाचं आपण देणं लागतो याची ज्यांना जाणीव आहे ते सावरकर आहेत. आणि मग प्रलोभनं बाजूला सारावी लागत नाहीत. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. आपोआप त्यांना भगवंताची जशी ओढ लागल्यावर त्यांना त्याच्याशिवाय दुसरं काही भावतच नाही. आपल्या ध्येयाची ओढ लागल्यानंतर, देशकार्याची ओढ लागल्यानंतर या क्रांतिकारकांचंही तसंच झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी आपोआप बाजूला झाल्या. प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी तिचं वीण नको राज्य मज प्रिय साचा, वनवास तिच्या जरी वनीचा. आणि मग सावरकर समुद्राला म्हणतात, हे असल्या आमिषांना मी बळी पडणार नाहीये, भुलविणे व्यर्थ हे आता रे. आणि मग जसं मेघदूतामध्ये कालिदास त्या यक्षाच्या तोंडून मेघाला विजेपासून त्याचा विरह होऊ नये अशी एक जाणीव करून देतो, माभूदेवं क्षणमपिचते विद्युता विप्रयोग, तसे सावरकर इथं सुद्धा समुद्राला भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहु जीवलग गमते चित्तारे, तुझ सरित पते जी सरितारे, तद्विरहाची शपथ घालितो तुझला, सागरा प्राण तळमळ. पण हा समुद्र सुद्धा त्याचा खळखळाट काही थांबत नाहीये. मन तितकंच व्यथित आहे. आणि उलट हा समुद्र त्या जखमीवर मिठच चोळतोय, त्याच्याकडे मिठच आहे तसंही. या फेण मिशे हससी निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा. तू वचन मोडतोयस. कुठलं वचन? की मी याला परत आणून सोडीन. मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठीवाहीन, त्वरितया परत आणीन. हे वचन या फेण मिशे हससी निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा. त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरविते, भिवनिका आंग्लभूमी ते मनमातेला, अबल म्हणून फसवीसी मज विवासना ते नेसी. माझी आई अरे आशक्त आहे, माझ्या आईला आत्ता काही करता येत नाहीये, ती स्वतंत्र नाहीये, सक्षम नाहीये. याचा चुकीच्या पद्धतीने वापर करून, गैरफायदा घेऊन मला इकडे आणून सोडलंयस आणि आता परत नेण्याचं नाव घेत नाहीये. पण लक्षात ठेव, परी आंग्ल भूमी भय भीतारे, तू घाबरलेला असशील त्या इंग्रजांना. अबला न माझी ही माता रे, माझी आई काही दुर्बळ नाहीये. कशामुळे ती दुर्बळ नाहीये? कुंती माता दुर्बल नाहीयेत. कशामुळे नाहीयेत? कारण धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव असे पराक्रमी तिचे पुत्र आहेत, म्हणून ती दुर्बळ नाहीये. माझी आई सुद्धा दुर्बळ नाहीये. कारण संतान या भरतभूमी 30 कोटी, जे मातृभक्तिरत सज्जन धन्य होती. माझ्या आईची मुलं फार पराक्रमी आहेत सागरा. अरे बाकीच्या मुलांचं जाऊ दे, एका मुलाचं नाव मी तुला सांगतो. अबल म्हणून फसवीसी मज विवासना तेनेसी, परी आंग्ल भूमी भय भीतारे, अबला न माझी ही माता रे, कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक पळी तुझा प्याला,
सागरा प्राण तळ. सावरकर पुन्हा उफाळून येतात. म्हणजे अगदी जेव्हा त्यांना शिक्षा सुनावली गेली, 2 जन्मठेपांची शिक्षा सुनावली गेली, आपण कल्पना नाही करू शकत या गोष्टीची. तो काळ, तो प्रसंग, ती परिस्थिती आणि त्यावेळची त्यांची मनस्थिती, या सगळ्यांचा विचार केला तर आपल्या अंगावर आजही काटा येतो. 50 वर्षांची शिक्षा सुनावली गेली आणि तिथं सुद्धा अगदी फार विचार न करता जो माणूस हे म्हणू शकतो की अरे तुम्ही मला 50 वर्ष काय बंदी बनवून ठेवणार, तुमचं राज्यच इतके दिवस राहणार नाही, अगदी तिथे म्हणू शकतो. गीतेचं तत्वज्ञान पूर्ण मनात उतरवल्याशिवाय, ते कोळून प्यायल्याशिवाय एवढं धैर्य येत नाही. अट्टहास करीत जई धर्मधारणी, मृत्युसीच गाठ घालू मी घुसे रणी. अग्नी जाळी मजसीना खड्ग छेदितो, भिवूनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. खुळा रिपू तया स्वये, मृत्यूच्याची भीतीने भिवू मजसिये. अनादिमी अनंतमी अवध्यमी भला, मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. कल्लोळी ज्वाळांच्या फेकीशी जरी, हटुनी भवती रचिती शीत सुप्रभावली. आण तुझ्या तोफांना क्रूर सैन्यते, यंत्र तंत्र अस्त्र शस्त्र आगोकते. हला हला त्रिनेत्र तो, मी तुम्हासी तैसाची गिळून जिरवितो. अनादिमी अनंतमी. आणि 50 वर्षांची शिक्षा होऊन जेव्हा सावरकर त्या डोंगरीच्या कारागृहामध्ये त्यांच्या पत्नीसमोर उभे राहतात, त्यांची ती मार्सेलिसची उडी वगैरे, हे तर सगळं प्रकरण अद्भुतच आहे. पण अतिशय हळवा तो क्षण, काय काय स्वप्न त्या पत्नीनं पाहिलेली असतील. परदेशामध्ये शिकण्यासाठी, पदवी घेण्यासाठी म्हणून गेलेला पती आहे आणि तो परत जेव्हा त्यांना दिसतो, सोबत काय आहे त्यांच्या, 50 वर्ष काळेपणाची शिक्षा आहे, हातपाय बेड्यांमध्ये जखडलेले आहेत. आणि तिथं उभा राहून तू 25शीतला पती आपल्या 20च्या आतल्या पत्नीला काय सांगतो की अगं गाडग्या बोळक्यांचा संसार कोणीही करतो, ह्या चिमण्या कावळ्यांसारखा संसार करण्यासाठी आपला जन्म नाही झालेला. काय त्या पत्नीनं समजून घेतलं असेल आणि काय या पतीनं समजावून सांगितलं असेल ते त्यांना ठाऊक. त्या पातळीवर जाऊन आपण विचारही करू शकत नाहीत, कल्पनाही करू शकत नाहीत. आणि मग त्यानंतरची ती अंदमानमधली त्यांचे ते सगळे वर्ष, तो सगळा कालखंड, माझे जन्मठेप पुस्तक, आपण बाकी सगळं काही आपण वाचूयात किंवा न वाचलं जरी, खरं तर सगळं वाचावं, पण माझे जन्मठेप आवर्जून वाचावं. तिथला तो सगळा कालखंड, तिथले ते सगळ्या त्या हालापेष्टा, तो एकांतवास, अक्षरशः शारीरिक कष्टांचं जाऊ द्या, मानसिकदृष्ट्या खचूनच कित्येक तिथले जे बंदी होते ते एक तर आत्महत्या करत होते, मरत होते, आजारी पडत होते. त्या सगळ्यातून तावून सुलाखून पुन्हा सावरकर परत येतात, परत उभे राहतात आणि पुन्हा नव्या दमानं नवीन कार्य हातात घेतात. समाज सुधारणेमध्ये असतील, पुन्हा राजकारणात असतील. म्हणजे आपण नुसता विचार केला तर काही आकलन होत नाही आपल्याला की हे व्यक्तिमत्व कुठल्या मातीचं बनलेलं आहे. प्रत्येक वेळी, प्रत्येक वळणावर एवढ्या तेजानं भरलेलं एखादं व्यक्तिमत्व पुन्हा नव्यानं त्या काळावर आपलं वर्चस्व गाजवू शकतं. हे एक व्यक्तिमत्व आपल्याला कुठल्याही क्षणी, कुठल्याही परिस्थितीमध्ये, अगदी छोट्या मोठ्या गोष्टीतून नैराश्य मनात आपल्या येत राहतं, त्या सगळ्या नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी तेजाचा स्पर्श ज्याला आपण म्हणतो, तो या सावरकर नावाच्या स्फुलिंगाकडून प्राप्त आपण करावा, यासाठी खरं तर हे दिवस आहेत. आणि या कुठल्याही निमित्ताची खरं तर आवश्यकता असू नये. कधीही तात्यारावांची आठवण काढावी, कधीही सावरकरांची आठवण काढावी, त्यांच्या विचारांशी आपले मतभेद असतील असोत,
वैचारिक मतभेद असू शकतात, पण या व्यक्तिमत्वाची झळाळी एवढी विलक्षण आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव म्हणजे एक मंत्र आहे. आणि त्यानं आपलं हृदय एकदा भारून गेलं, तो त्याग, पराकोटीचं ते समर्पण, थोडा थोडा अंश त्याचा आपल्याला प्राप्त झाला तर आपल्या जीवनामध्ये, आपल्या क्षेत्रामध्ये, देशासाठी वगैरे पुढच्या गोष्टी आहेत, आपण आपल्या क्षेत्रात सुद्धा काही ना काही करू शकतो, एवढी प्रेरणा त्या व्यक्तिमत्वाकडून आपल्याला प्राप्त होऊ शकते. थोडंसं आज या निमित्ताने बोलावंसं वाटलं म्हणून या माध्यमातून आपल्या सगळ्यांशी बोललो. बरेच जण आहेत जोडलेले, काही नंतरही पाहतील. आणि शेवटी जाता जाता एक मागच्या वर्षी सावरकर जयंतीला एक कविता सुचली होती. ती कविता एकदा परत सादर करतो की एखाद्या माझ्यासारख्या सामान्य कवीला सावरकर कसे दिसतात. तू खळाळता समुद्र, तू उधाणता समीर, तू खळाळता समुद्र, तू उधाणता समीर, तू धनंजयाचिया जणू धनुवरील तीर, तू प्रदीप्त यज्ञकुंड, तू प्रदीप्त यज्ञकुंड आणि आहुतीही तूच, क्रांतिकारकांचिया चितेतली अतृप्त आच, तू हला हला पिऊन पचविले शिवापरी, तू हला हला पिऊन पचविले शिवापरी, तू अगस्ती संकटाब्धी रिचविले कितीतरी, तू कठोर वज्रसा फुलाहुनी मृदू नितांत, तू कठोर वज्रसा फुलाहुनी मृदू नितांत, तू रणांगणी कराल कोठडीत शांत दांत, क्रांतदर्शी तू ऋषीच, राष्ट्रचिंतनी सचिंत, लेखणी त्वदीय शल्य आणि होय पान भिंत, काय अर्घ्य भास्करा समरपुनी समर्पिणार, काय अर्घ्य भास्करा समरपुनी समर्पिणार, तेज हे तुझेच जे तुला आम्हास दाविणार, बुद्धियोग योगिया तुझा प्रकाशु दे मतीत, बुद्धियोग योगिया तुझा प्रकाशु दे मतीत, गाऊ दे तमातही तुझ्या परी प्रकाश गीत, आमुच्या करांजलीत एवढेच दान दे, तुझ्या परी विनायका सदैव राष्ट्रभान दे, तुझ्या परी विनायका सदैव राष्ट्रभान दे. वंदे मातरम.